आज आपण पुन्हा नव्याने थीम क्रमांक 3 यामध्ये भारताचा जो इतिहास आहे, तो भारताचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि यामध्ये जसं आपण आतापर्यंत मध्ययुगीन भारताचा इतिहास समजून घेतो आणि या मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये असलेल्या वेगवेगळ्या ज्या घटना आहेत, वेगवेगळ्या ज्या काही थीम आहेत, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आतापर्यंत आपण यातल्या कररचना, प्रशासन, न्यायिक व्यवस्था आणि इतर महत्त्वाच्या बाबींचा उहापोह केला आहे. आज आपण पुन्हा युनिट क्रमांक 3 मधलं आर्थिक संरचना आणि समाज याच्या अंतर्गत इनलँड ट्रेड आणि ओशनिक ट्रेड, अंतर्गत व्यापार आणि समुद्री व्यापार अशा दोन्ही व्यापाराच्या अनुषंगाने जे प्रामुख्याने मध्ययुगीन कालखंडामध्ये कोणत्या पद्धतीचा व्यापार केला जात होता, त्या व्यापाराच्या संदर्भात चर्चा करणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि कुठलाही व्यापार, अर्थव्यवस्था ह्या एका स्थिर राजवटीच्या जर असेल तर तो व्यापार किंवा अर्थव्यवस्था ही वृद्धिंगत होते. तर आपल्याला या ठिकाणी ज्या कालखंडाचा आपण अभ्यास करतो, तर त्या कालखंडाच्या संदर्भात आपल्याला असं दिसून येते की या ठिकाणी एक स्थिर अशी राजकीय राजवट आहे. आणि आतापर्यंत आपण बहुतेक वेळा या गोष्टींची चर्चा केलेली आहे की त्यामध्ये आपल्याला मुघल कालखंड आहे आणि दिल्ली सल्तनत. त्यामुळे ज्या काही थीम किंवा ज्या गोष्टींची चर्चा आपण या मॉड्यूल्समध्ये, या थीममध्ये किंवा या कोर्स क्रमांक जो आहे BHIC 133 याच्यामध्ये चर्चा करणार आहोत, त्या सगळ्या थीम ह्या प्रामुख्याने या दोन राजवटीच्या संदर्भात या दोन राजवटीच्या अंतर्गत केल्या जाणार आहेत. आणि त्यामुळे या दोन्ही राजवटींचं महत्त्व करप्रणाली, पत्रव्यवहार, व्यापार, अर्थरचना आणि इतर महत्त्वाचे कलाकौशल्य, शहरीकरण, अर्बनायझेशन या ज्या काही संकल्पना आहेत, त्या संकल्पना आपण या दोन राजवटींच्या अंतर्गत समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि याद्वारे आपल्याला तत्कालीन भारताचा जो काही विकास आहे, मध्ययुगीन कालखंडाचा, मध्ययुगीन भारताचा ज्याला आपण म्हणू, त्या विकासाचे हे जे काही दर्शक आहेत, हे काही जे काही परिमाण आहेत, म्हणजे वाणिज्य, व्यापार, शहरीकरण, हस्तकला इत्यादी इत्यादी, याचा धांडोळा घेत खरं तर हा इतिहास आपल्याला समजून घेता येतो. आणि त्या अनुषंगानेच आपण काही लेक्चर्सपासून मध्ययुगीन भारताचा इतिहास समजून घेण्याचा प्रयत्न करतो. आणि ज्या गोष्टी आतापर्यंत आपण चर्चेल्या होत्या, त्याचा जो राजकीय पट होता, तो राजकीय पट आता इथे स्थिरस्थावर होतो. दोन सत्ता, एक प्रमुखपणे दिल्ली सल्तनत आणि मुघल कालखंड, हाही स्थिरस्थावर झालेला आहे. आणि त्या स्थिरस्थावर झाल्याच्या नंतर ज्या काही अंतर्गत रचना, त्याच्यामध्ये होणारे बदल, या सगळ्यांचा उहापोह आपण या वेगवेगळ्या थीममध्ये करण्याचा प्रयत्न करतो. आता आजची आपली जी थीम आहे ती थीम क्रमांक 3 आहे, ज्यामध्ये आपण अर्थरचना आणि समाज हा समजून घेतो. कर प्रणाली आणि इतर महत्त्वाच्या गोष्टी, म्हणजे विशेषतः महसूल, प्रामुख्याने जमीन महसूल, कारण या कालखंडामध्ये उद्योग आणि इतर गोष्टींचा शहरीकरणाचा आणि वाणिज्यीकरण या संकल्पना या संदर्भात वापरल्या गेलेल्या असल्या तरी प्रामुख्याने तो ग्रामीण समाज आपल्याला दिसून येतो. आणि त्या ग्रामीण समाजाच्या रचना, त्या ग्रामीण समाजाचे असलेले वेगवेगळे आर्थिक हितसंबंध आणि त्याच्यातून तयार झालेल्या वेगवेगळ्या आर्थिक व्यवस्था या अर्थकारणाच्या परिप्रेक्ष्यामध्ये आपल्याला चर्चा करता येऊ शकतात. परंतु त्याच्या अंतर्गत असणाऱ्या विविध समूह, जाती, व्यवसाय, त्याचे असलेले एकमेकांशी आंतरसंबंध, गाव, शहर, त्याचे असलेले व्यापारिक संबंध, या सगळ्यांचा उहापोह आपल्याला सामाजिक संरचना या कालखंडातल्या काय होत्या, त्या सामाजिक संरचना समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. आणि त्यामुळे आपण आर्थिक रचना किंवा अर्थव्यवस्था आणि समाज या थीमच्या अंतर्गत व्यापार हा एक प्रमुख बिंदू असणार आहे सगळ्या व्याख्यानाचा. आणि व्यापार हा कोणत्याही समाजामध्ये, म्हणजे आर्थिक संरचनेच्या अंगाने किंवा अर्थव्यवस्थेला बळकट करण्यामध्ये एक महत्त्वाची भूमिका वाटत असतो. त्यामुळे व्यापार हा कालपरिवर्तित बदलत गेलेला असला
तरी व्यापाराचे जे काही सिद्धांत असतात, व्यापाराचे जे काही करप्रणाली असतात, त्याच्यातून जमीन उभं राहणारं उत्पन्न, ते राज्याचंही आणि व्यापारकर्त्याचंही, हे सगळं त्यामध्ये अनुस्यूत असतं. आणि त्यामुळे व्यापार हा कोणत्याही समाज रचनेमध्ये एक अत्यंत महत्त्वाचा बिंदू असतो, त्या तत्कालीन समाजाच्या आर्थिक घडीला बसवण्यासाठीचा. जसे इतर घटक आर्थिक रचनेतले महत्त्वाचे असतात, तसा हा एक महत्त्वाचा स्रोत अर्थरचनेचा, त्या महसुलाचा कारण व्यापारावर, बाजारावर वेगवेगळ्या पद्धतीच्या करप्रणालीसुद्धा अवलंबून असतात. आणि त्यामुळे व्यापार हा नेहमीच एक महत्त्वाचा समाज घटक राहिलेला आहे. त्यामुळे व्यापार म्हणजे आपण या थीममध्ये ज्या गोष्टी अभ्यासतो, त्या दोन्ही अंगाने त्याचा क्रायटेरिया म्हणून त्या अधोरेखित होतात. म्हणजे एकतर त्या आर्थिक घडीला बसवण्यामध्ये किंवा आर्थिक परिमाणावर परिणामकारक ठरण्यामध्ये ती महत्त्वाची असली पाहिजे, आणि दुसरी त्यामध्ये समाज म्हणूनचं काहीतरी महत्त्व दिसलं पाहिजे. त्यामुळे व्यापार हा सामाजिक आणि आर्थिक अशा दोन्ही अंगाने अभ्यासता येणारा विषय आहे. आणि त्यामुळे सामाजिक आणि आर्थिक अंगाने आपण व्यापाराकडे बघतो. आता व्यापार समजून, मध्ययुगीन कालखंडातला व्यापार समजून घेताना आपल्याला असं लक्षात घ्यावं लागेल की अंतर्गत व्यापार आणि बहिर्गत व्यापार, म्हणजे देशाच्या अंतर्गत एक राजवट स्थिर स्थापित झाल्याच्या नंतर कोणकोणत्या पद्धतीच्या व्यापारी गोष्टी उभ्या राहतात, कोणकोणत्या गोष्टीचे व्यापार केले जातात, त्याच्यातून कशा पद्धतीचा महसूल उभा राहतो, हा एक घटक. आणि त्याच्यावर आधारित नवीन ज्या काही सामाजिक संरचना उभ्या राहतात. म्हणजे व्यापाराच्या संदर्भात बोलायचं झालं तर व्यापार, त्याचा कारागीर, त्याचा मालक, वेगवेगळ्या व्यापारी सामाजिक संरचना, ज्याला दलाल, अडत किंवा इतर अशा बऱ्याच गोष्टींनी आपण ओळखू शकतो. त्यामुळे व्यापाराच्या अनुषंगाने आपल्याला या विविध बाबींवर प्रकाश टाकता येऊ शकतो. आणि त्यामुळे आजच्या व्याख्यानाचं जे मूलतः मुख्य लक्ष आहे ते मध्ययुगीन कालखंडातल्या प्रामुख्याने दिल्ली सल्तनतीच्या अंतर्गत आणि मुघल राजवटीच्या अखत्यारीखालचा व्यापार समजून घेणं. आणि व्यापार समजून घेताना आपल्याला भारताचा आर्थिक इतिहास सुद्धा समजून घेताना, आणि प्रामुख्याने मध्ययुगीन भारताचा आर्थिक इतिहास समजून घेताना सुद्धा या व्यापार संकल्पनेची, या व्यापार ऐतिहासिक संज्ञेची मदत होऊ शकते. कारण व्यापार हा पर्यायाने त्या आर्थिक संरचनेवर परिणाम करणारा घटक असतो. त्याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीची जी व्यापारी केंद्र उभी राहिली, त्या केंद्रांची माहिती होऊ शकते. आणि त्यामुळे शेती, व्यापार, अर्थव्यवस्था ह्या सगळ्या यांच्यामध्ये एक आंतरसंबंध आहे. मागच्या व्याख्यानामध्ये आपण असं समजून घेतलं की मोठ्या प्रमाणात दिल्ली, उत्तरेतला बराचसा भाग, बंगाल हा जंगलाने व्याप्त होता. परंतु जंगल तोड करून त्यामध्ये जी काही सुपीक जमीन होती त्याच्यावर लागवडी करून मोठ्या पद्धतीच्या पीक व्यवस्था तयार झाल्या होत्या. नगदी पिकांची रचना झालेली होती. त्यामुळे कृषक समाज तयार झालेला होता त्या शेतीच्या संदर्भामध्ये. आता आपण अशा घटकांची चर्चा करणार आहोत की ज्याच्यातून आपल्याला एक व्यापारी समुदाय सुद्धा या मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये उभा राहिलेला दिसून येईल. आणि त्या मध्ययुगीन भारताच्या इतिहासातल्या या समुदायाची विशिष्ट घटक, पद याची सुद्धा साध्यंत माहिती आपल्याला या लेक्चर्सद्वारे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रामुख्याने आपण दिल्ली सल्तनतीच्या अंतर्गतला व्यापार, आणि त्याच्यामध्ये आपण प्रामुख्याने 3 घटक पाडलेले आहेत. एक म्हणजे आंतरदेशीय व्यापार, त्याच्यातून तयार होणारा जो व्यवसायांचा वर्ग आहे, व्यावसायिकांचा वर्ग आहे, व्यापारी वर्ग आपण त्याला म्हणू. त्या व्यापारी वर्गाला भारतीय संदर्भामध्ये फक्त त्याला गिल्ड्स किंवा एक ट्रेडिंग कम्युनिटी म्हणून चालत नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या उपशाखा किंवा पदसंख्या आणि उपपद तयार झालेले आपल्याला दिसून येतात. म्हणजे व्यापारी, अडत, सराफ, नायक, बंजारे इत्यादी इत्यादी. त्यामुळे अंतर्गत व्यापार समजून घेत असताना या सगळ्या महत्त्वाच्या पदांची चर्चा या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. आणि आंतरदेशीय व्यापार म्हणजे खरं तर आपापसातल्या वेगवेगळ्या परदेशामध्ये, म्हणजे देशांतर्गतच पण वेगवेगळ्या स्थानिक प्रदेशांमध्ये घडत असलेला व्यापार. आणि कोणताही व्यापार हा वृद्धिंगत होण्यासाठी आणि त्याच्या महत्त्वाच्या वाढीसाठी दळणवळणाची साधनं महत्त्वाची ठरतात.
कारण दळणवळणाची साधनं त्या व्यापारी क्रयवस्तूला, त्या कमोडिटीला एक गती प्राप्त करून देतात. गतीतून त्याचं एक जे काही वेगळं आर्थिक रचना तयार होते, त्या रचनेमुळे पुन्हा महसूल वाढतो. त्यामुळे या ठिकाणी दळणवळणाची साधनं या अर्थाने वाहतुकीची नेमकी साधनं त्या ठिकाणी काय होती, ती समजून आपल्याला घेणं शक्य आहे. वर्तमान समकालीन इतिहासामध्ये आगगाड्या, मोटारगाड्या, जहाजं ही सगळी आधुनिक दळणवळणाची साधनं, वाहतुकीची साधनं म्हणून याची नोंद घेतली. परंतु मध्ययुगीन भारताचा चर्चा करताना ही साधनं तोपर्यंत एवढी प्रगत झालेली नव्हती. त्यामुळे वाहतुकीची एक पारंपरिक साधनांचा उहापोह आपल्याला या ठिकाणी करता येणं शक्य आहे. त्यामुळे दिल्ली सल्तनतीतले हे 3 महत्त्वाचे मुद्दे समजून घेतल्याच्या नंतर आपण मुघल कालखंडातला जो काही व्यापार आणि वाणिज्य आहे, त्याच्यावर प्रकाश टाकताना त्यामध्ये सुद्धा आंतरदेशीय व्यापार म्हणजे देशाच्या अंतर्गतच वेगवेगळ्या राज्यांमध्ये घडत गेलेला झालेला व्यापार, आंतरप्रादेशिक व्यापार, त्याच्यामध्ये असलेले आयात निर्यात आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचे जे घटक आहेत आयात निर्यातीच्या संदर्भात, म्हणजे कोणत्या गोष्टींची आयात केली जायची, कोणते जिन्नस निर्यात केली जायची, याची संपूर्ण लिस्ट जरी सादर करता नाही आली तरी याची काही सूचक अशी लिस्ट या ठिकाणी किंवा सूचक अशा उदाहरणं आपल्याला घेऊन हे आयात निर्यात प्रकरण नीट समजून घेता येणं शक्य आहे. आणि त्यामुळे मुघलांच्या कालखंडामध्ये व्यापारी दळणवळणाची साधनं सुद्धा वाढलेली आपल्याला दिसून येतात आणि त्याची चर्चा आपण व्यापारी मार्ग आणि जी नवीन वाहतुकीची साधनं तयार झाली त्या अनुषंगाने करणार. या दोन्ही गोष्टींमध्ये व्यापार नियंत्रण आणि त्या व्यापार अशा पद्धतीने नियंत्रण की त्याच्यामध्ये सगळे समाज घटकांना समान पद्धतीने किंवा काहीतरी विशिष्ट पद्धतीने वागवलं जावं, असं एक प्रशासन नियंत्रण करणं गरजेचं असतं. त्यामुळे मुघल कालखंडामध्ये अशा पद्धतीने प्रशासन आणि त्याचा व्यापाराशी असलेला संदर्भ, काही नवीन नियम, काही विविध कर व्यापाराच्या संदर्भात, म्हणजे बाजार कर, पथकर इत्यादी जे काही विविध कर या ठिकाणी आले, त्याचा मूळ उद्देशच मुळात व्यापार हा सुजलाम सुफलाम पण व्हावं, त्याचबरोबर त्यावर एक बंधनं किंवा एक रिस्ट्रिक्शन्स होता एका मर्यादेच्या पलीकडे त्या व्यापाऱ्यांनी आपली नीतिमत्ता ढळू देऊ नये या अनुषंगाने काही केलेल्या सुधारणा त्या गोष्टी याची चर्चा आहे. आणि समाज ह्या झाल्या ह्या दोन्ही म्हणजे महत्त्वाचे पॉईंट आहे ते दिल्ली सुलतानशाहीच्या अंतर्गतला व्यापार आणि वाणिज्यिक घडामोडी समजून घेण्यासाठी आणि मुघल कालखंडातील सुद्धा वाणिज्यिक आणि व्यापारविषयक घडामोडी समजून घेण्यासाठी आणि पर्यायाने आर्थिक संरचना व्यापाराच्या संदर्भातले समजून घेण्यासाठी महत्त्वाचे ठरले. परंतु सामाजिक संरचना समजून घेण्यासाठी यातून ज्या वेगवेगळ्या पद्धतीचे घटक उभे राहिले व्यापाराच्या संदर्भातले, त्या नवीन वर्गांची दखल घेणं हे खरं तर या बिंदूंचं किंवा या महत्त्वाच्या 12.4 याचं वैशिष्ट्य, या शीर्षकाचं वैशिष्ट्य आहे. त्याच्यामध्ये आपण व्यापारी वर्ग, साहुकार की जो जुन्या जमिनीच्या संदर्भात फ्युडल लॉर्डशी संबंध सांगतो आणि नवीन उदयास आलेला सराफ, नवीन म्हणजे या कालखंडामध्ये जरा ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत दलाल, सराफ, या संस्था म्हणून प्रस्थापित होतात, या संस्था म्हणून एस्टॅब्लिश होतात, तर त्याचा आढावा आपण या ठिकाणी घेणार आहोत. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या व्यावसायिक पद्धती या कालखंडात ज्या तयार झाल्या, व्यवसायाच्या देवाणघेवाण करण्याच्या दृष्टीने, त्याचे आदान प्रदान करण्याच्या दृष्टीने, त्याचं काही पद्धतीशास्त्र उभारण्याच्या दृष्टीने, त्याचा मार्केटमध्ये किंवा बाजारामध्ये त्या जिन्नस त्या वस्तू पोहोचवण्याच्या दृष्टीने अशा ज्या काही वेगवेगळ्या पद्धती उदयास आल्या त्या पद्धतींची माहिती आपल्याला या ठिकाणी घेता येते. जुन्या पद्धतीच्या ज्या काही कर्ज देणाऱ्या, कर्ज घेणाऱ्या असेही जे काही महत्त्वाचे प्लेयर्स या ठिकाणी उभे राहिले, त्यातून हुंडी आणि इतर पद्धतीचं किंवा ऋणपत्र देण्याच्या परंपरा सुद्धा राहिल्या उभ्या. आणि ह्या सगळ्या हुंडी आणि हुंडीशी संबंधित तत्सम इतर जे काय आर्थिक गोष्टींशी असलेल्या जे काय घडामोडीशी संबंधित असलेल्या ज्या काही घटना आहेत, त्या तत्कालीन इनिशियल फेजेसमधल्या बँकिंग स्ट्रक्चरशी माहिती आपल्याला देतात. म्हणजे कोणत्या पद्धतीचा वित्त व्यवहार या सगळ्या घटकांमध्ये होत गेला, घडत गेला, त्याची माहिती आपल्याला बँकिंग या ठिकाणी मिळेल. कर्जबाजारी, कर्जदाराच्या संदर्भात काय गोष्टी या ठिकाणी नियम म्हणून त्या प्रशासनातल्या,
व्याजदर कशा पद्धतीने डिफाईन होत होता किंवा कोणत्या पद्धतीचे व्याज या ठिकाणी लागत होते की नव्हते या सगळ्यांची, आणि त्याच्यामध्ये सामान्य शेअर होल्डर्स किंवा त्याची सामान्य लोकांची, व्यापाऱ्यांची भागीदारी नेमकी कशी अधिनियमित केलेली होती त्याची चर्चा करणार. तत्कालीन विमाविषयक संकल्पना ही सुद्धा एक महत्त्वाची ऐतिहासिक संकल्पना आहे ती समजून घेण्याच्या दृष्टीने. आणि या सगळ्या व्यापाऱ्यांनी त्यांच्या व्यापाराला एक चलती मिळावी, एक चांगलं सुजलाम सुफलाम दिवस यावे, की त्याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा आर्थिक विकास या संपूर्ण या आर्थिक घटकांमध्ये संबंधित असलेल्या घटकांचा व्हाव्याच्या दृष्टीने वेगवेगळ्या व्यापारी संघटना सुद्धा या ठिकाणी उभ्या राहतात. आणि त्यामुळे व्यापारी संघटनांची आणि राज्य या व्यापारी संघटनांना कसं हाताळतं याची माहिती आपल्याला शेवटच्या बिंदूमध्ये करणार आवश्यक आहे. तसं आतापर्यंत आपण सगळ्या व्याख्यानांमध्ये मूलतः त्याची वैशिष्ट्ये आणि तो व्यापार हा कशाच्या संदर्भात किंवा कुठलाही परिचय करून देतो त्याच पद्धतीने आपण या व्याख्यानाचा सुद्धा करणार. तर प्रामुख्याने ह्या प्रकरणामधून आपल्याला या मध्ययुगीन भारताच्या संदर्भात सुलतानशाहीच्या आणि मुघल कारखानदारच्या या दोन्हींच्या संदर्भात स्थानिक व्यापार, प्रादेशिक व्यापार, आंतरप्रादेशिक व्यापाराचे पॅटर्न्स किंवा घटक ते समान बिंदू समजून घेता येणं शक्य आहे. ओके. आणि त्यामुळे या अभ्यासाचा जो कालावधी आहे तो खरं तर किंवा प्रामुख्याने 13व्या आणि 14व्या शतकामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची व्यापारी केंद्र उभी राहतात आणि त्यामुळे तो कालावधी 13वा आणि 14वे शतक हा व्यापारविषयक धोरण आणि इन जनरलच व्यापार समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा कालावधी मानला गेला. त्यामुळे काळाच्या संदर्भात सुद्धा आपल्याला नवीन गोष्टीची माहिती जाणून घेता येईल. त्यामुळे व्यापार व्यवहार जो आहे, व्यापार व्यवस्था जो आहे त्याला एक नंतरच्या काळात एक संस्थागत रूप प्राप्त झालेलं आहे. एक संस्था म्हणून व्यापार उभा राहतो. त्या वेगवेगळ्या संघटना, वेगवेगळे घटक, गिल्ड्स या सगळ्या त्या व्यापाराला नियंत्रित करत होत्या किंवा त्या व्यापारी संकल्पना निर्धारित करत होत्या. त्यामुळे त्या व्यापारी व्यवस्थेच्या संदर्भात जे जे काही गट होते की ज्याला व्यापारी गट म्हटलं गेलं होतं, त्या व्यापारी गटांची माहिती आपल्याला या ठिकाणी मिळते मध्ययुगीन भारतात. त्याच पद्धतीने आपण यातलं जे काय महत्त्वाचं उद्दिष्ट आहे बाळगले की याद्वारे आपल्याला या प्रकरणातून आंतरदेशीय ज्या गोष्टींचा आंतरदेशीय व्यापार होत होता त्या जिन्नसाची त्या गोष्टीची पुसटशी माहिती ओळख या निमित्ताने होईल. दुसरे जे व्यापारी गटांच्या संदर्भात आहेत आणि त्यांनी मध्ययुगीन व्यापाराच्या संदर्भात एक अत्यंत कळीची अशी भूमिका वठवलेली असल्यामुळे त्यांच्या भूमिकेचं विश्लेषण करणं आणि ते समजून घेणं हा सुद्धा एक महत्त्वाचा. ते घटक म्हणजे व्यापारातील दलाल, सराफ, सावकार या तिन्ही महत्त्वाच्या संस्थांनी किंवा तिन्ही महत्त्वाच्या घटकांनी मध्ययुगीन भारताचा जो काय व्यापाराचा पॅटर्न आहे त्या पॅटर्नवर महत्त्वाचा परिणाम पाडलेला दिसून येतो. ओव्हरलँड म्हणजे इतर प्रादेशिक किंवा परकीय व्यापार याच्या संदर्भात सुद्धा आपण या घटकांच्या अनुषंगाने चर्चा करणार आहोत. त्याच पद्धतीने त्या काळातली जी काही एक्सचेंज चालायचं म्हणजे मध्ययुगीन भारतामध्ये सुद्धा किंवा त्या काळामध्ये रोकड आणि नगदी व्यवहार हे हळूहळू सुरू होते. पण प्रामुख्याने विनिमयाची पद्धत होती आणि ती विनिमयाची पद्धती पुरातन काळीन किंवा ज्याला बार्टर सिस्टम्स म्हटलं जात होती त्या अनुषंगाने होती. त्यामुळे ती विनिमयाची पद्धत आपल्याला समजून घेता घेणं हा एक महत्त्वाचा उद्दिष्ट आहे. व्यावसायिक कर्ज देण्याच्या काही प्रथा होत्या का असल्यास त्याबद्दल व्याजदर हे सगळं कसं घडत होतं. व्याजदरामध्ये किंवा एखाद्या व्यवसायाला दुसऱ्या कुणाला तरी भागीदार व्हायचं असेल तर त्या संदर्भातल्या नियमावली नेमक्या काय होत्या किंवा अशा पद्धतीच्या काही संकल्पना म्हणजे व्यवसायात भागीदारी मिळणं हे शक्य होतं कडे हे सगळे गोष्टी आपल्याला जाणून घेता येतात. आणि त्यामुळे ही काही प्रमुख 4 ते 5 उद्दिष्ट हे प्रकरण समजून घेताना डोळ्यासमोर ठेवली आलेली आहे. त्यामुळे या कालखंडामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचा व्यापारी क्रियाकलाप या संपूर्ण भारतभूमीवर आणि प्रामुख्याने मध्ययुगीन भारताच्या संदर्भात असलेला दिसून येतो. कारण मोठा जो प्रदेश आहे उत्तर भारत
पश्चिम भारत, दक्षिण भारत, दख्खन भारत या सगळ्या प्रकरणामध्ये, या सगळ्या भौगोलिक प्रदेशांमध्ये व्यापाराचं प्रमाण अनेक पटींनी आपल्याला या कालखंडामध्ये म्हणजे 13व्या-14व्या शतकाच्या कालखंडामध्ये वाढलेलं दिसतं. ओके. आणि त्यामुळे यातून काही ऐतदेशीय स्थानिक म्हणजे जुन्या सामाजिक रचनांच्या सह उभे राहणारे आणि परदेशात व्यापार करणारे असे काही पॅटर्न्स आपल्याला या काळात वाढलेले दिसतात. आणि त्यामुळे एक स्थिर स्थावर असा वर्ग या ठिकाणी व्यापाराच्या संदर्भात उतरलेला दिसतो. आणि ज्यामुळे या काळातलं राजकीय स्थैर्य स्थिर झालेलं दिसतं आणि व्यापाराचं प्रमाण उत्पादनाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात वाढलेलं दिसतं. ठीक आहे. कारण अगोदरच्या प्रकरणात आपण जसं म्हटलं की शेती सुद्धा मोठ्या प्रमाणात लागवडीखाली आणलेली आहे, वेगवेगळी पिकं घेतलेली होती. त्या पिकांचा एक वेगळा व्यापार आणि बाजार व्यवस्थापन केंद्र तयार झाले होते. आणि व्यापाराच्या संदर्भात सुद्धा आपल्याला या सगळ्या घडामोडी किंवा घटनांकडे त्याचे वेगवेगळ्या गोष्टींशी असलेले आंतरसंबंध या दृष्टिकोनातून बघायला लागतात. त्यामुळे व्यापारी क्रियाकलाप आणि राजकीय स्थैर्य आणि वाढीव उत्पादन या कालखंडात व्यापार हा मोठ्या प्रमाणात वृद्धिंगत झालेला आपल्याला दिसून येतो. आणि या सगळ्यांमध्ये ही जी व्यावसायिक प्रक्रिया मध्ययुगीन भारताच्या संदर्भात आपण समजून घेतो, या सगळ्यांमध्ये व्यापार, दलाल आणि सराफ या सगळ्यांनी विविध पातळ्यांवर, विविध टप्प्यांमध्ये आपापल्या भूमिका बजावलेल्या आपल्याला दिसून येतात. त्यामुळे व्यापारी संघटना, संदर्भ या सगळ्या गोष्टी समजून घेताना आपल्याला व्यापारी, दलाल, सराफ यांच्या भूमिकांकडे दुर्लक्ष होऊन चालणार नाही. कारण हेच खरं तर या कालखंडातल्या व्यापाराला मोठ्या प्रमाणामध्ये चालू करण्यामध्ये, त्याची उंची गाठण्यामध्ये या सगळ्या घटकांनी महत्वाचा भूमिका उठवलेली आहे. आणि नंतरच्या कालखंडामध्ये विशेषतः तुघलकाचा कालखंड येईपर्यंत आपल्याला दिसून येतं की ज्या बाबींची, ज्या बिंदूंची, ज्या मुद्द्यांची आपण चर्चा करतोय ते सगळे मुद्दे मध्ययुगीन भारतामध्ये सुद्धा एक संस्था म्हणून अस्तित्वात आलेल्या दिसून येतात. त्यामुळे सुरुवातीच्या काळातला प्रथा आणि संस्था या अत्यंत बळकट नंतरच्या कालखंडामध्ये होत असताना दिसतात. त्याच पद्धतीने वर्तमानाच्या संदर्भात जी परिभाषित शब्दावली आपल्याला माहिती असते, निश्चित असते, तशा पद्धतीचे काही पॅटर्न्स आपल्याला मध्ययुगीन कालखंडाच्या व्यापारविषयक घडामोडींच्या संदर्भात सुद्धा दिसून येतात. म्हणजे जसं आता बँकिंग, बिल ऑफ एक्सचेंज, कर्ज देण्याची प्रथा किंवा व्यवस्था, ट्रेडिंग पार्टनरशिप आणि विमा या सगळ्या बाबींचा किंवा या सगळ्या हा जो काही कालखंड यांनी या पद्धतीच्या नवीन संस्थांना जन्म दिलेला आपल्याला किंवा उदयास आलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडामध्ये आपल्याला शहरीकरण, हस्तकला या सगळ्यांचा एक मोठा उदय आणि विकास झालेला दिसतो. त्या हस्तकलेची तर फार मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि त्या हस्तकलेच्या निमित्ताने जी काही नवीन बाजार केंद्र तयार झाली, त्या बाजार केंद्रातून महसूल सुद्धा वाढीस लागलेला दिसतो. आणि मागच्या संदर्भामध्ये आपण या सगळ्या प्रक्रियेतून छोट्या शहरांचा उद्गम आणि विकास आपल्याला होताना दिसतो. आणि त्या छोट्या शहराच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा याच्यातून एक वेगळ्या पद्धतीचा जमीन महसुलाची ओळख या ठिकाणी उभी राहते. त्यामुळे छोटी शहर, त्या छोटी शहरातून गोळा करण्यात येणारा जमीन महसूल हा रोकड पद्धतीने गोळा करण्यात येत असलेला आपल्याला दिसतो. त्यामुळे अल्लाउद्दीन खिलजीच्या कालखंडापर्यंत ही नगद वसुली ही बरीच बाजारामध्ये प्रचलित आपल्याला झालेली दिसते. आणि या कालखंडाच्या संदर्भातला जो काय बाजार होता सुरुवातीच्या काळात, तो प्रामुख्याने खाद्यांनाशी केंद्रित होता. आणि त्याचा एक महत्त्वाचा तर्क म्हणजे आपण संपूर्ण जो काही भूप्रदेश ज्याला आपण भारत म्हणतो, तो खाद्यान्नाच्या बाबतीत सर्वस्वी शेती आणि पिकांवर अवलंबून आहे.
त्यामुळे शेती आणि पिका याचा याचा उहापोह करत असताना आपल्याला कोणत्या पर्टिक्युलर पद्धतीचं अन्नधान्याचा विकास या कालखंडामध्ये होताना दिसतो आणि कोणत्या पद्धतीची आव्हानं त्याच्यासमोर आहे. तर प्रामुख्याने अल्लाउद्दीन खिलजीच्या कालखंडापर्यंत महसूल गोळा करण्याची जी पद्धत होती ती बंद पडलेली आपल्याला दिसते. म्हणजे जमिनीच्या बदल्यात महसूल किंवा जमिनीच्या बदल्यात इतर कुठली तरी वस्तू अशा पद्धतीचा जो काय एक्सचेंजचा व्यवहार, विनिमयाचा व्यवहार होता तो बंद पडून जमीन महसूल हा नगदी स्वरूपामध्ये गोळा करण्याची प्रथा प्रचलित झाली आपल्या देशात. आणि त्याच्यातूनच प्रामुख्याने खाद्यान्नाचा जो प्रकार आहे तो त्याला तिच्याकडे बरंचसं लक्ष उद्योगिक कारखान्याच्या कृषी समाजाने दिलेलं आपल्याला. तर आंतरदेशीय म्हणजे दिल्ली सल्तनतच्या अंतर्गत व्यापार आणि वाणिज्य समजून घेत असताना आपल्याला या कालखंडामध्ये ही संपूर्ण समाज व्यवस्था ही खेड्यांवर आधारित असलेली समाज व्यवस्था म्हणून प्रचलित होते. हे म्हणून आयडेंटिफाय होते. त्यामुळे कच्च्या मालाच्या संदर्भामध्ये खेड्यांवरचं अवलंबित्व या कालखंडामध्ये इतिहासाच्या वाढलेलं आपल्याला दिसून येतं. कारण ज्या गोष्टींचा आपल्याला व्यापार करणं त्या काळातल्या लोकांना अपेक्षित होतं तो सगळ्या गोष्टी ह्या खरं तर कृषक समाजाशी निगडीत होत्या. ओके, त्यामुळे शेतीतून पिकणारा जो काही माल आहे ते जे काही उत्पादन आहे यालाच कच्चा माल गणलं गेलं. म्हणजे उदाहरणार्थ कापड व्यवसाय असेल तर कापड व्यवसायाला लागणारा महत्त्वाचा जो काही कापूस आहे त्या कापसाची उपलब्धता ही कृषीमध्ये होती. हे शेतीतून येणारा कापूस, त्यामुळे त्याच्यावर एक वेगळं नियंत्रण आपल्याला असलं. त्यामुळे या अर्थाने म्हणजे हे जे उदाहरण आपल्याला हा बिंदू समजून घेण्यासाठी दिलं त्या अर्थाने कच्चा माल हा खेड्यामध्ये मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतो. जुन्या ज्या काही एक्सचेंजच्या विनिमयाच्या ज्या व्यवस्था होता विशेषतः कर रचनेच्या संदर्भातला तर ती बंद करून मध्ययुगीन कालखंडामध्ये नगद जमीन महसुलाची पद्धत. म्हणजे जर समजा एखाद्याकडून जमीन महसूल घ्यायचा असेल तर त्याच्यातून रोख रक्कम घेणं याला प्राधान्य या कालखंडामध्ये आलेलं दिसून येतं. त्यामुळे नगद जमीन महसूल हा एक प्रमुख बिंदू या ठिकाणचा मांडला. त्याच पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीच्या अन्नधान्याची निर्मिती या कालखंडामध्ये होत असताना आपल्याला दिसून येते. आणि त्याचा अंतर्देशीय व्यापार चालायचा. उदाहरणार्थ गहू, तांदूळ, हरभरा, ऊस इत्यादी हे सगळे जे काही प्रकार आहेत ते खाद्यान्न म्हणून ओळखले गेलेले प्रकार आपल्याला दिसून येतात. त्याच्यावर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचा कर या ठिकाणी दिसतो. तर शहरी उत्पादकांसाठी सुद्धा खेड्यांवर अवलंबून राहणं गरजेचं ठरतं. कारण शहरी उत्पादनासाठी कापसासारखा जो कच्चा माल होता त्याची जी निर्मिती पुन्हा खेड्यामध्ये. आणि त्यामुळे शहरी उत्पादनांसाठी त्या कापसाशी निगडीत ज्या ज्या काही उद्योग आहेत त्या उद्योगांची जी गरज आहे ती खेडच भागवत असते. नंतर जी आंतरशहरी जी काही संकल्पना आहे त्यामध्ये बरणी हा जो एक महत्त्वाचा इतिहास आहे. त्यामुळे बरणीच्या नुसार वेगवेगळ्या आरामदायक वस्तूंची आयात या ठिकाणी केली जायची. आणि त्यामध्ये राजधानी दिल्लीला कोल ते अलीगढ इथून डिस्टिल्ड वाईन याची आयात निर्यात होताना. तसंच मेरठ त्याच पद्धतीने देवगिरीचं मलमल ज्याला बारीक कापड म्हटलं जातं आणि लखनौची पट्टेदार कापड. तर ही सगळी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिसून येते. आणि या आरामदायी वस्तू म्हणजे डिस्टिल्ड वाईन, मलमल, कोल या थोड्या आरामदायी वस्तू की ज्या आत्ता या क्षणाच्या गरजेच्या नाही आहेत पण फ्युचरमधल्या किंवा भविष्यातल्या एका सुखासाठी आरामासाठी या सगळ्या बाबी महत्त्वाच्या ठरताना दिसतात. आणि त्यामुळे या सगळ्या सुखवस्तू किंवा आरामदायी वस्तूची मागणी भारताच्या इतिहासामध्ये
आपल्याला दिसते आणि त्याच्यातून एक आंतरशहरी व्यापार उभा राहताना आपल्याला दिसतो. त्यामुळे इबन मते जे आहे, अवधमधून सामान्य कापड आणि माळव्यातील सुपारी दिल्लीहून 24 तास दिवसाचा प्रवास या ठिकाणी होता. त्यावेळी अवध हे जे काही महत्त्वाचं व्यापारी केंद्र या ठिकाणी तयार झालं होतं, त्याच्यातून सामान्य कापड मागवण्यात येत होतं. माळवा जो प्रदेश होता त्या ठिकाणी सुपारी हा एक प्रकार व्यवसायाच्या संदर्भात आलेला आपल्याला दिसून येतो. आणि माळवामध्ये दिल्लीपासून ज्याचा अंतर 24 तासाचा प्रवास एवढा आहे, तर त्यामुळे ह्या गोष्टी महत्त्वाच्या व्यापाराच्या दृष्टिकोनातून. तर अंतर्देशीय व्यापार, त्याचबरोबर स्थल व्यापार ह्या बऱ्याचशा इंटरकनेक्टेड अशा गोष्टी आपल्याला वाटू शकतात. परंतु या कालखंडामध्ये काही दिल्ली सल्तनतीच्या अंतर्गत काही नवीन व्यापारी मार्गाचा शोध लागलेला आपल्याला. त्यामुळे स्थळ व्यापार हा प्रमुख व्यापार या कालखंडातला होतो आणि त्यामुळे भारत मुलतान यांनी क्वेटा मार्गाने आशिया सुरक्षित करण्याचं आपल्याला. त्यामुळे भारत मुलतान क्वेटा मार्गाने आशिया, अफगाणिस्तान आणि पर्शियाशी संबंधित घटक हे या स्थळ व्यापारातले महत्त्वाचे घटक म्हणून त्याच्याकडे बघता येऊ शकतो. त्यामुळे बर्नीच्या मते खरं तर 2 प्रकारच्या व्यापाराचा उल्लेख आपल्याला तत्कालीन साधला. ते 2 प्रकार म्हणजे एकाला म्हटलं जातं कारवानी आणि दुसरा नायक्य मुलतानी. कारवानी म्हणजे बंजारे. हे प्राथमिक कालखंडातला जो काही कुशल घटक होता किंवा ज्याला शेतीच्या संदर्भातला जो घटक होता त्याला बंजारे असं म्हटलं जायचं. किंवा बंजारींची भविष्य संख्या ही या कृषी व्यवस्थेशी. त्यामुळे व्यापारी यांनी बंजारी हा एक शब्द प्रचारात आणला. दुसरा आला नायक किंवा मुलतानी. म्हणजे लांबचा व्यापार जर तुम्हाला करायचा असेल, दीर्घ मैलाचा जर प्रवास करायचा असेल, तर त्या ठिकाणी आपल्याला बंजाऱ्याच्या ऐवजी नायक किंवा मुलतानी याची गरज महत्त्वाची ठरते. त्यामुळे मुलतानी नायक हे सगळे लांबच्या व्यापारासाठी प्रचलित होते. सुरुवातीच्या कालखंडामधल्या या गोष्टी ज्या होत्या त्या दुर्लक्ष करण्यासाठी कल राहिलेला पाहिजे. त्याच पद्धतीने बर्नीच्या मते दलालांचा एक महत्त्वाचा वर्ग या ठिकाणी आणि त्याच्या संदर्भातली माहिती ही यातली जी हकीमानी बाजार हा एक जो काही दलालांचा वर्ग आहे, तो दलालांचा वर्ग बर्नीच्या मतानुसार हकीमानी बाजार म्हणून ओळखला जातो. त्याच पद्धतीने पर्शियन भाषेमध्ये त्याला मेहतरानी दलाल आणि दलालांचा जो प्रमुख होता, ही प्रमुख नवीन गोष्ट या ठिकाणी आपल्याला आली होती की जो त्यामुळे सामान्य दलाल आणि प्रमुख दलाल ह्या 2 घटक या ठिकाणी वापरले गेले. आणि तुघलकांचा काळ येईपर्यंत दलाल ही एक स्थापित संस्था झालेली आपल्याला दिसून येते. आणि त्यामुळे या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीच्या दलाली पेठ्या तयार नंतरच्या काळामध्ये झालेल्या असतात. त्यामुळे दलालाचा वर्ग हळूहळू स्थिर जीवनाकडे जात असताना आपल्याला दिसून. त्यामुळे हा एक महत्त्वाचा डिस्टिंक्शन किंवा महत्त्वाचा बाब म्हणजे इथपर्यंत दलाल या संरचनेचं जाळं पसरलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर जो महत्त्वाचा व्यावसायिक वर्ग उदयास आला होता सुलतानच्या कालखंडामध्ये, तो होता सल्तान किंवा सुलतानतीच्या अंतर्गतला जो काही महत्त्वाचा होता तो होता सराफ, की ज्याचं मुख्य काम हे मुद्रा विनिमयाच्या बाबी हाताळणे, शिक्के पाडणे, त्याचं मूल्य ठरवणे. त्याच पद्धतीने बाजाराच्या संदर्भात मुख्य याचं जे काम होतं ते शिक्के पाडणं असं होतं. त्याच पद्धतीने ऋण घेणाऱ्याला ऋणपत्र देणे, हुंडी देणे या सगळ्या महत्त्वाच्या बाबी आपल्याला सराफांकडे या कालखंडामध्ये घडलेल्या दिसून येतात. त्यामुळे दलाल, सराफ, बंजारे आणि लांबचा व्यापार करणारे मुलतानी
या सगळ्यांचा महापूर या ठिकाणी. आता व्यापार ही बाब जरी समजून घ्यायची म्हटली की ह्या बाबींवर जरी समजा लक्ष ठेवायचं म्हटलं तरी आपल्याला व्यापार हा प्रमुख दोन केंद्रीय घटनांवर अवलंबून राहतो. ओके, त्यामुळे तो म्हणजे दलाल कोणत्या प्रकारचे होते, दलाल आणि सराफ या दोन वर्गांनी एकंदरीत मध्ययुगीन भारतातला व्यापार समजून घेण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावलेली पाहिजे. त्यामुळे व्यापाराची व्याख्या मध्ययुगीनच्या कालखंडाच्या संदर्भात हा दलाल आणि सराफांच्या चर्चेशिवाय. त्यामुळे जसे दलालांचे वर्ग ते संस्था स्थापित झाल्या त्यानंतर दलाल आणि सराफ यांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासामध्ये एक वेगळ्या पद्धतीच्या केंद्रीय भूमिका वठवलेल्या आपल्याला दिसून. दळणवळणाची साधनं, वाहतुकीची साधनं ही कोणत्याही व्यापारिक गतिविधीसाठी अत्यंत महत्त्वाची मानली जातात. कारण त्याच्यामुळे वेगळ्या पद्धतीची कॉस्ट वाचत असते, दुसऱ्या बाजूला वेगळ्या पद्धतीचं मूल्य वर्धित होत असतं. त्यामुळे सुरुवातीच्या कालखंडातला जो काय व्यापार आणि त्याची जी वाहतूक केली जायची होती ती जनावरं, नंतरच्या काळात बैलगाड्या, अत्यंत सुरुवातीच्या काळामध्ये खेचर, या सगळ्या बाबी सगळ्या गोष्टी या वाहतुकीची साधनं म्हणून बघितल्या गेलेल्या आपल्याला दिसतात. त्यामुळे जनावरं ही सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच्या गाडींना जुंपली जायची. बैलगाडी स्वतंत्रपणे असायची ज्याला बैलांना जुंपलं जायचं आणि जनावरं आणि बैलगाडी या सगळ्यांना घेऊन खरं तर येऊन वचितांना वेगळ्या पद्धतीच्या रिमार्क्स वेगळ्या पद्धतीच्या कमेंट्स केलेल्या आपल्याला. आणि वाळवंटातून आलेला हा सगळा राजा राजवाड्यांचा समूह असल्यामुळे पुन्हा वाळवंटी प्रदेशासारखी माती किंवा हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडत गेल्या. आणि वाळवंटी प्रदेशामध्ये खरं तर बैलगाडी, जनावरं ही जी काय वाहतुकीची माध्यमं होती त्याने एक मोठा परिणाम केलेला आहे. त्याच पद्धतीने व्यापारासाठी एक महत्त्वाचं मोकळं ढाकळं वातावरण अपेक्षित असतं ते होतं. त्यामुळे या व्यापाऱ्यांना कुठल्याही पद्धतीची अडवणूक त्यांची होऊ नये म्हणून अगोदरच वेगवेगळ्या दुर्गम भागामध्ये जर असे काही स्पॉट्स असतील तर त्याचा शोध किंवा त्याच्या त्या स्टॉपसाठी वेगवेगळे विशेष मार्ग तयार केले. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीचे हॉल्ट किंवा ज्याला आपण थांबा म्हणतो थांब्याची निर्मिती केली. थांबाच्या बाजूलाच सराय, म्हणजे जर समजा एखाद्याला या थांब्यावर आराम करायचा असेल, रात्र काढायचं असेल तर तशा पद्धतीच्या सराय, वेगवेगळे स्तंभ व मिनारे उभारले गेले. हा सगळा गेम समजून घेण्यासाठी. त्यामुळे प्रत्येक प्रत्येक थांबा हा सराय होताना आपल्याला दिसेल. आणि सगळी वाहतुकीची साधनं म्हणून या सगळ्यांचं ऐतिहासिक मूल्य आहे. त्याच पद्धतीने हा सगळा जो काही गट आहे, ओके, त्यामध्ये नद्यांनी सुद्धा एक महत्त्वाची भूमिका ठेवलेली आपल्याला दिसत. कारण ठोक माल जो आहे तो नद्यांद्वारे केला जातो आणि मोठमोठे कंटेनर जे आहेत ते मोठमोठ्या बाबी ज्या आहेत त्या तिकडून केल्या जाते. त्यामुळे नदी हा एक महत्त्वाचं वाहतुकीचं, दळणवळणाचं आणि ठोक मालाच्या व्यवहाराचं केंद्र म्हणून उभं राहतं. त्यामुळे नदी, नावाडी, नदी, नाले पाणी वगैरे वगैरे. त्यामुळे हे सगळे ठोक मालाशी संबंधित किंवा याच्यातलं जे उत्पादन होतं ते त्याच्यातून एक ठोक रेव्हेन्यू महसूल उभा राहत असलेला आपल्याला दिसून येतो. त्यामुळे जनावरं, पशु या सगळ्या महत्त्वाच्या बाबींसह इतर बाबी वाहतुकीच्या, दळणवळणाच्या त्या सुद्धा नजरेत घेणं आणि दरवर्षी अशा पद्धतीच्या गोष्टी करणं गरजेचं आहे. त्यामुळे जनावरं, बैलगाडी आणि हे वाहतुकी साधनांची ओल्या किंवा सुक्या वाळवंटामध्ये काम करतात तसं ते आता करते की नाही ते बघणं सुद्धा गरजेचं असलं.
आता सुलतानशाहीच्या कालखंडानंतर मुघलांच्या कालखंडातला जो काही व्यापार होता, तो व्यापार समजून घेणं सुद्धा एक महत्त्वाचं लक्ष राहिलेलं आहे. महत्त्वाचा जो इतिहासकार होता तो होता टेवर्नियर. तर टेवर्नियर सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे व्यापार, वेगवेगळ्या पद्धतीचे व्यापारी गतिविध्या, व्यापारी घडामोडी, बाजार केंद्रित घटक या सगळ्यांची नोंद आपल्या गोष्टीमध्ये, पुस्तकामध्ये तो करताना दिसत आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीचा शहरांचा विकास या ठिकाणी झालेला, छोट्या शहराचा विकास झालेला असल्यामुळे हे केंद्रीकरण तयार झालेलं आहे. त्या केंद्रीकरणातून जमिनीचा विकास झालेला असल्यामुळे अन्नधान्याचे पदार्थ उत्पादन, अन्नधान्य पदार्थाचं उत्पादन घेण्याचं हे वाढले, अन्नधान्याचे पदार्थ उत्पादित करणं वाढले. आणि त्याच्यामुळे त्या उत्पादित केलेल्या पदार्थापासून वेगवेगळ्या पद्धतीची मिठाई करण्याचे दाखले आपल्याला टेवर्नियरच्या रेकॉर्ड्समध्ये पाहायला. त्याच्या पुढे जाऊन टेवर्नियर असं म्हणतो, प्रत्येक गावात या अन्नधान्याच्या उपजमुळे याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची तांदूळ, गहू या सगळ्या गोष्टी वापरून विभिन्न प्रकारची मिठाई मिळत असायची आणि त्याची खरेदी विक्री मोठ्या जोमात प्रत्येक गावात असलेली आपल्याला दिसते. प्रत्येक मिठाईच्या दुकानाच्या बाहेर विविध गर्दी दिसते. परंतु ज्या पद्धतीने टेवर्नियर हा मिठाईचा संदर्भ देतो, त्याच्या संदर्भात तो प्रत्येक गावामध्ये मिठाई, भेळ, शेळ्या, कोंबड्या इत्यादी गोष्टींचा निर्वास आपल्याला या ठिकाणी प्रत्येक गावात असलेला दिसतो. त्याच्यापुढे जाऊन टेवर्नियर हे म्हणतो की जसं की प्रत्येक गावामध्ये अन्नधान्याचे पदार्थ, मिठाई, शेळी, कोंबड्या इत्यादी आढळतात, त्याच पद्धतीने मुद्रा विनिमय करण्यासाठी एक सराव हा प्रत्येक गावामध्ये मुद्रेचं सत्यता तपासून पाहण्यासाठी आणि तो विनिमय करण्यासाठी उपलब्ध असतो. त्यामुळे एक सराव प्रत्येक गावामध्ये आहे. त्याच पद्धतीने प्रमुख किंवा मोठा बाजार घडतो की ज्यामध्ये मल्हार किंवा मोठ्या मोठ्या गोष्टींचा खरेदी विक्री होते. त्याच्या धर्तीवर काही आठवडी बाजार सुद्धा या मध्ययुगीन भारतामध्ये भरत असलेले आपल्याला दिसून येतात. आणि त्या आठवडी बाजाराला हाट, पेठ असं सुद्धा म्हणतात. त्यामुळे व्यापाराच्या संदर्भात आपल्याला पहिल्यांदा व्यापारी घटक, व्यापार ओके आणि कशाचा करणार हे सगळं ठरल्याच्या नंतर ठरत असताना दर आठवड्याला सुद्धा हे हाट किंवा पेठा भरत असल्याची बरेच दाखले आपल्याला. त्याच्यातून स्थानिक बाजार एक मोठा पद्धतीने उभा राहताना आपल्याला दिसतो. आणि अन्नधान्याचे पदार्थ, मीठ, घरगुती वस्तू, लोखंडी अवजार, सुती कपडे या सगळ्या महत्त्वाच्या गोष्टींची चर्चा या ठिकाणी आपल्याला ठिकाणी या सगळ्या गोष्टींची उपज आपल्याला स्थानिक बाजारामध्ये त्याची बाजारामध्ये खरेदी विक्री होताना दिसते. त्यामध्ये प्रामुख्याने अन्न, मीठ, घरगुती वस्तू, लोखंडी अवजारे, सुती कपडे इत्यादी इत्यादी. त्यामुळे आठवड्या बाजारला हाट पेठ असं म्हटलं गेलं. स्थानिक बाजारामध्ये या सगळ्या गोष्टींची चर्चा आपल्याला दिसते. या सगळ्यांचे दाखले आपल्याला टेवर्नियरच्या लिखाणामध्ये दिसते. त्याच पद्धतीने या कालखंडाच्या संदर्भात किंवा भारताचा आर्थिक समजून इतिहास घेत असताना दुसरा एक महत्त्वाचा इतिहासकार जो आहे ते म्हणजे तपन राय चौधरी. त्यामुळे तपन राय चौधरीच्या मते हे जे लोकल स्थानिक आठवडी बाजार जे होते ते मोठ्या प्रमाणातल्या मोठ्या वाणिज्यिक केंद्राशी जोडलेले होते. त्यामुळे हा छोटा स्थानिक व्यापार याचा संबंध मोठ्या व्यापाराशी असलेला आपल्याला तपन राय चौधरी सांगतात. आणि त्यामुळे जो मोठ्या वाणिज्यिक केंद्राबद्दल सोबत जोडलेला असल्यामुळे त्याच्या विकासाच्या वाटा किंवा विकासाच्या घटना जास्त घडताना दिसतात. त्यामुळे बाजाराशी संबंधित व्यापार, त्याच्याशी संबंधित शेती आणि त्याच्यावर अवलंबून असणारी जनावरे ही सगळी घटक हे आंतर संबंध स्थापित करताना आपल्याला दिसतात. याद्वारे कारण स्थानिक व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या शहरांचा जो विकास
होतो. त्यामुळे असे बाजार या वेगवेगळ्या शहरात सुद्धा आढळतात. दिल्ली, ढाका, लाहोर, अहमदाबाद, हैदराबाद, डेक्कन आणि अशी बरीचशी शहरं या पद्धतीचा एक विकास केंद्र म्हणून उदयाला आपल्याला येत असताना दिसतात. त्यामुळे ही काही मोजकी त्रुटक उदाहरणं आहेत. त्याशिवाय अजूनही बरीचशी केंद्र सिटीज उभ्या राहतात. कारण हा जो कालखंड आहे 13व्या-14व्या शतकात हा छोट्या शहरांचा उद्गम आणि विकासाचा कालखंड म्हणून सुद्धा गणला जातो. तिसरा जो महत्वाचा इतिहासकार आहे आर्थिक इतिहासाच्या संदर्भात तो म्हणजे लिंशोंटन. त्यामुळे लिंशोंटन याच्या मतानुसार जे बाजाराच्या संदर्भात गावातल्या खेड्याच्या संदर्भात महत्वाचे मार्ग होते त्या मार्गावर बराच दिवसभर वेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या वस्तूंची निलामी होत असल्याचे दाखले आपल्याला लिंशोंटन यांच्या लिखाणावरून यांच्या त्यामुळे आंतरदेशीय बाजार समजून घेताना आपल्याला टेवर्नियर तपन रायचौधरी लिंशोंटन या इतिहासकाराच्या दाखले देत आपल्याला या ज्या काही सिटीज शहरं वाढली बाजार केंद्रित शहरं वाढली त्याचा माहिती मिळते. त्याच पद्धतीने या काळात जर समप करायचा पॉईंट हे आंतरदेशीय व्यापाराचे महत्त्वाचे घटक ठरतात. अन्नधान्य, मीठ, मिठाई, घरगुती वस्तू, लोखंडी अवजारे, सुती कपडे या सगळ्यांचा बाजार आपल्याला मांडलेला दिसतो. त्याच्यातल्या बाजारांमध्ये स्थानिक बाजार, आठवडी बाजार, मुख्य बाजार या सगळ्या बाजारांचा एका तिसऱ्या मोठ्या वाणिज्यिक केंद्राशी असलेला संबंध. ओके, त्याच्यानंतर वेगवेगळ्या मार्गावर असलेले निलामी करत असलेल्या वस्तू या सगळ्यांचे एक महत्त्वाचे आंतरसंबंध आहेत. त्याच्यातून एक आंतरदेशीय व्यापार वाढीस लागतो. आणि या आठवडी बाजार, स्थानिक बाजार, मोठा बाजार या सगळ्यांच्या पलीकडे अजून एक महत्वाचा बाजार भरतो की ज्याला विशेष बाजार सुद्धा म्हणतात. म्हणजे उदाहरणार्थ बुरहानपूर मधली कापूस मंडी, कॅम्बे इथलं रत्न बाजार, नीळ इथलं किंवा सुरत इथला नीळचा व्यापार किंवा बाजार, हे सुरत आणि आग्र्यामध्ये निळाचा बाजार केला जायचा. कॅम्बेमध्ये रत्न बाजार आणि बुरहानपूरमध्ये कापूस मंडी. तर हे प्रतिनिधिक किंवा तोटक अशी उदाहरणे. तर अशी विशेष बाजार वेगवेगळ्या ठिकाणी मुघलांच्या कालखंडामध्ये आपल्याला स्थिर स्थावर होताना किंवा दिसून येतात. त्यामुळे प्रामुख्याने आंतरदेशीय व्यापाराचे घटक समजून घेताना आपल्याला आठवडी बाजार, स्थानिक बाजार, विशेष बाजार या सगळ्याची नोंद घेणं गरजेचं आहे. आणि वेगवेगळ्या पद्धतीची जनावरं आणि पशु ही खरं तर याच्या संदर्भात दळणवळणाचे साधन. आता आंतरप्रादेशिक व्यापार सुद्धा आपल्याला मिळतो. या राज्यातला इतर राज्याशी असलेला व्यापारी संबंध हा आंतरप्रादेशिक व्यापार म्हणून धरला जाऊ शकतो. आता याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे व्यापारी केंद्र उभी राहतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे हुबळी या कालखंडामध्ये उभी राहतं. आणि हुबळी हे बिहार, बंगाल, ओरिसा या सगळ्या गोष्टींच्या आयात निर्यातीचं एक वाणिज्यिक केंद्र तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि प्रामुख्याने आंतरदेशीय किंवा आंतरप्रादेशिक व्यापारामध्ये अन्नधान्य आणि कपड्यांचा वापर केला जायचा. वेगवेगळ्या पद्धतीचे धातू, अस्त्र याचा समावेश हा आंतरदेशीय प्रादेशिक व्यापारामध्ये होतो. आणि यामध्ये बिहार, बंगाल आणि ओडिसा ही व्यापाराची जशी प्रमुख केंद्र उभी राहील तसं हुगळी हे सुद्धा एक प्रमुख व्यापाराचं केंद्र उभं राहील. आणि त्यामुळे वेगवेगळ्या पद्धतीचा आंतरप्रादेशिक व्यापार आपल्याला होत असतो. म्हणजे उदाहरणार्थ व्यापारी उत्पादन आणि नंतर तो व्यापार. म्हणजे उदाहरणार्थ पश्चिम भारत आणि प्रामुख्याने सुरत हे शहर रेशमी वस्त्रांसाठी नावाजलेलं आपल्याला दिसतो. त्यामुळे रेशमी वस्त्रांचा व्यापार हा सुद्धा एक महत्वाचा उद्योग नंतरच्या काळामध्ये सुरू होतो. आणि आपापसातलं एक्सचेंज आपल्याला दिसतो. म्हणजे सुरतमधून काही गोष्टी दक्षिणेत पाठवणे, दक्षिणेतून उत्तरेतून
पूर्व पश्चिमेत अशा पद्धतीचे त्याचे आंतरदेशीय आंतरप्रादेशिक व्यापाराचे संबंध आपल्याला दिसून येतात. त्यामुळे पश्चिम भारतामधलं सुरत हे महत्वाचं रेशमी वस्त्रांचं केंद्र की जे बनवण्यासाठी कच्चा माल बंगालमधून आयात होतो, बिहारमधून आयात होतो इत्यादी. गुजरात, कोकण आणि मलबार हे सगळे जे काय प्रदेश आहेत याच्या दरम्यान एक मोठ्या प्रमाणात व्यापार होत असल्याला आपल्याला त्या काळात दिसतो. तेव्हा हे एक व्यापाराचा बेल्ट म्हणून तयार होते गुजरात, कोकण. काश्मीर हे बर्फासाठी प्रसिद्ध आहे. होत झालं तर काश्मीरहून बर्फ वेगवेगळ्या ठिकाणी निर्यात केला जायचा. भारतातल्या इतर शहरामध्ये तो बर्फ काश्मीरहून येतो. इलाहाबाद जे होतं ते इलाहाबाद म्हणून कागद इतर ठिकाणी. राजस्थान जे होतं ते तांबे आणि संगमरवरी दगड यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे संगमरवरी दगड तांबे पाहिजे असतं तर राजस्थानातून ते त्या काळात मिळायचं. बंगाल हा निळसाठी प्रसिद्ध होता. दक्षिणेतले त्यामुळे हे सगळे जे काही व्यापार होते त्याचे एक आंतरसंबंध आहे. त्याचा गुजरात, कोकण आणि मलबार पॅटर्न आहे. त्यामुळे काश्मीर जिथे बर्फ पाहिजे तिथे तो पोहोचणार. इतर प्रदेशातले जे काय कागद असेल, रेशमी वस्त्र असतील तो तिकडून तो निर्यात करणार, आयात करणार. तर आयात निर्यात आणि त्याच्यावर अवलंबून असलेला आंतरप्रादेशिक व्यापाराचे मूलभूत घटक आपल्याला या ठिकाणी दिसतो. त्यामुळे दक्षिणेतला जो व्यापार होता तो बराचसा समुद्र किनाऱ्यांच्या भोवती समुद्र तटीय व्यापार म्हणून सुद्धा आपण त्याच्याकडे बघू शकतो. त्यामुळे दक्षिणेत सुद्धा महत्वाची शहरं या काळात उभी राहतात. म्हणजे मसुलीपट्टणम, गोलकोंडा वगैरे. त्यामुळे समुद्र किनाऱ्यांच्या संदर्भात असलेल्या ज्या काही नैसर्गिक संसाधनं होती त्याचा एक व्यापार केला जायचा. मसुलीपट्टणम जे होतं ते मिर्च मसाले साठी प्रसिद्ध होतं. गोलकोंडाला हिऱ्याच्या खाणी हिरा लागलेला असल्यामुळे गोलकोंडा हा हिरा निर्मितीसाठी हिऱ्याच्या निर्यातीसाठी सुद्धा तो प्रसिद्ध असलेला. राजस्थान, पंजाब हे जे दोन्ही क्षेत्र होते ते मिठासाठी प्रसिद्ध होते. त्यामुळे राजस्थान, पंजाबमधून मीठ इतर भागामध्ये त्याचा व्यापार केला जातो. त्यामुळे आंतरप्रादेशिक व्यापार हा या वेगवेगळ्या भौगोलिक स्थानातून आणि या नावांशी केला जातो. त्याचबरोबर आयात निर्यातीमध्ये काय केलं जायचं तर निर्यातीमध्ये विशेषतः कपडे, शोरा, नील, चिनी, अफीम, मसाले हे सगळ्या गोष्टी परदेशामध्ये निर्यात केल्या जायच्या. त्यामुळे याचा एक परकीय ह्या सगळ्या जिन्नस जे आहेत त्या परकीय व्यापाराच्या संदर्भात समजून घेताना. रेशमी वस्त्रे, सुती कपडे, मलमल वगैरे. शोरा म्हणजे शोराचा उपयोग हा दारुगोळा बांधण्यासाठी केला जायचा किंवा बाऊंड किंवा दारुगोळा आपण त्यामुळे त्याची सुद्धा निर्मिती या ठिकाणी होती, त्याचाही वापर होता. ह्या गोष्टी निर्यात केल्या जातात इतर देशामध्ये किंवा इतर प्रदेशामध्ये ठिकाणी पाठवल्या जातात. आता आयात काय केलं जायचं तर आयात सुद्धा वेगवेगळ्या देशातून वेगवेगळ्या वस्तू केल्या जातात. चीनमधून विशेषतः चिनी वस्तू, चांदी, चिनी मातीची भांडी ही भारतामध्ये त्या ठिकाणी आयात होती. इराणमधून इत्र अत्तर वगैरे ज्याला म्हणतो ते इराणमधून यायचं किंवा उच्च प्रतीची दारू, मदिरा ही सगळी जी आहे मदिरा ही सगळी जी आहे ती इराणमधून आयात. मध्य आशियातून घोडा हा आयात केलेला आपल्याला दिसतो. आणि घोडा हा नंतरच्या कालखंडामध्ये वाहतुकीची दळणवळण साधन पण तो या उच्च स्थानाच्या याचं चालन म्हणतो. याच पद्धतीने मलमल, रेशमी वस्त्रे, नीळ, चिनी मातीची भांडी, अत्र, दारू, गोळा, मसाल्याचे पदार्थ आणि असंख्य जिन्नस हे ज्या मार्गावरून त्याची आयात निर्यात व्हायची त्याद्वारे काही नवीन मार्ग तयार झाले, काही नवीन वाहतुकीची साधनं सुद्धा आपल्याला तयार झाली. बरं, समकालीच्या संदर्भात ही वाहतुकीची साधनं मागासलेलीच होती, परंतु त्याच्यातून एक वेगळे ट्रेड रूट्स एस्टॅब्लिश झाले. आणि या काळात आग्रा, दिल्ली, कलकत्ता, हैदराबाद ही सगळी जी महत्त्वाची व्यापारी केंद्र म्हणून उदयाला येत होती. तसंच आग्रा, दिल्ली ते काबूल असा एक वेगळा वाहतुकीचा मार्ग या ठिकाणी
घडतो. आग्रा, बऱ्हाणपूर, सुरत असा एक मार्ग, सुरत, अहमदाबाद, आग्रा, आग्रा, पटना, बंगाल. त्यामुळे हे सगळे जे काही वेगवेगळे शहर आहेत, ती शहर एक ट्रेड रूट्स म्हणून, व्यापारी मार्ग म्हणून एकमेकांना जोडतात. आणि त्याच्यातूनच एकमेकांची आयात निर्यात आणि अत्यावश्यक असणाऱ्या घटकाची देवाणघेवाण या ठिकाणी होत असते. त्यामुळे प्रशासन आणि व्यापार याचा सुद्धा एक घनिष्ठ संबंध या ठिकाणी स्थापित होऊ शकतो असतो. कारण प्रशासन असं याच्यातून एक वेगळा महसूल उभा करण्यासाठी सुद्धा वेगळ्या पद्धतीने चांगलं प्रशासन उभं करणं गरजेचं होतं. त्यामुळे जसं मागच्या आतापर्यंत आपल्याला नगद स्वरूपामध्ये जमीन महसूल मिळत होता, तर जमीन महसुलाच्या शिवाय अन्य करांची निर्मिती या कालखंडामध्ये झाली. म्हणजे राहतदारी राही कर म्हटलं गेला, ज्याला आपण पथकर म्हणतो. त्यामुळे त्या रोडचा वापर दळणवळण किंवा इतर गोष्टींसाठी वर्तमान भाषेमध्ये टोल आणि असंही आपण म्हणू शकतो. त्याला राही कर म्हटलं गेलं, पथकर म्हटलं गेलं, त्याची सुद्धा निर्मिती या ठिकाणी झाली. वेगवेगळ्या बाजारांवर एक कर लागला. प्रत्येक व्यापाऱ्यांना एक विशिष्ट कर राज्यव्यवस्थेकडे देणं बंधनकारक ठरलं. हस्तशिल्प उत्पादन जे काही करत होते त्याचा एक वेगळा कर होता. सीमा शुल्क, परगमन म्हणजे परदेशामध्ये जर पाठवायच्या काही वस्तू असतील तर त्याच्यावर सुद्धा कर लागलेला आपल्याला दिसतो. त्याचबरोबर मुघलांच्या अखत्यारीमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे व्यापार आणि वाणिज्यिक कर्मचाऱ्यांचा उदय झाला. व्यापारी की ज्याला व्यापाऱ्यामध्ये बंजारा हा सुद्धा एक महत्त्वाचा अन्न उत्पादक घटक होता. सावकार, सराफ हे सगळे महत्त्वाचे. सराफाची निर्मिती ही मुद्रा विनिमय, शिक्के, जे काही नाणी होती ती नाणीची सत्यता पडताळणे. सावकार हा पुन्हा सावकार आणि सराफ हा बऱ्याच वेळेला एकच असायचा. आणि नंतरच्या काळात दलाली एक प्रॉपर संस्था आपल्याला होताना दिसते तुघलकाच्या कालखंडामध्ये. आणि अशा पद्धतीने दक्षिण भारत सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीने, दक्षिण भारतामध्ये शेठ ज्याला चट्टीनाड असं म्हटलं गेलं, तर त्या सेठ हे एक महत्त्वाचे कर्मचारी दक्षिण भारतामधून की जे व्यापाराशी निगडीत आहेत त्याचा उद्गम आणि विकास होताना आपल्याला दिसतो. आज आपण इथे थांबू. पुढच्या व्याख्यानामध्ये आपण समुद्री व्यापार आणि त्याच्या घडामोडी घटक याची चर्चा करणं अपेक्षित आहे. नमस्कार.